नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मी प्रियांका अगदी मनापासून स्वागत करते आहे। कसे आहात? मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते। तर हा आज आमचा नवीन घरातला तिसरा दिवस आहे आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही भरपूर असा पसारा किचनमध्ये बघितला होता। सगळ्यात आधी मी किचनच आवरायला घेतलेला आहे, कारण किचन हा असा कप्पा आहे ना माझा तरी एवढा जवळचा घरातला तो कॉर्नर आहे की जो मला लवकरात लवकर प्रसन्न आणि टवटवीत झालेला आवडतो, म्हणून मी सगळ्यात आधी किचनच क्लिनिंगला घेतलेला आहे। 2 दिवस तर असेच गेले। तर इथे ह्या ज्या टाईल्स आहे ना खूप त्याच्यावर चिकट असे डाग आहे। घर स्वच्छ करून मिळालं होतं आम्हाला लँडलॉर्डकडनं, पण हवं तसं स्वच्छ करून नव्हतं मिळालेलं, म्हणून मग मी स्वतःच्याच हाताने म्हटलं क्लीन करून घेतलेलं कधीही उत्तम। तर काल तर साधीच पूजा वगैरे केलेली आणि मग आज म्हटलं, कारण बऱ्यापैकी सामान मी खालचं उचलून घेतलं होतं, कारण पाणी पडलं तर सामान खराब होईल, म्हणून आधी तो सामान म्हणजे खालची जागा मोकळी केली आणि त्याच्यानंतरच म्हटलं की बाकीचं जे क्लिनिंगचं आहे ते करून घ्यावं। तर अशी जी टाईल्स आहे ना किचनची ती पूर्ण भिंत भरून तर नाही आहे, अर्धीच आहे, पण तरीही ती खूप खराब झालेली होती। म्हणजे खूप पिवळे पिवळे चिकट असे तेलाचे डाग, म्हणजे फोडणी वगैरे मारताना जे तेल उडतं ना त्याचे जे डाग ते घट्ट बसलेले होते। तर मग ते काढणं खूप गरजेचं होतं, कारण ते पांढऱ्या टाईल्सवर अजिबात चांगलं दिसत नव्हतं, म्हणजे मला तरी असं आवडत नाही, कारण पिवळसर ते दिसत राहतं आणि जर आताच ते क्लीन नाही केलं तर मीही तसंच वापरायला घेतलं तर ते अजून घट्ट होत जातं, डार्क होत जातं आणि मग त्याच्यामुळे दिसताना ते अजिबात चांगलं दिसत नाही। म्हणून म्हटलं आता वेळ आहे, आणि जरी वेळ नसता तरी वेळात वेळ काढून मला हे करायचंच होतं, त्यामुळे मी सगळ्यात आधी किचनच क्लिनिंगला घेतलं। तर वरती जी रंग दिलेला आहे भिंतीला, तर त्याच्यात तर मग म्हटलं की एवढं घासायला नाही लागणार, कारण कलर निघतोय जास्त घासणीने जर घासलं तर, म्हणून वरच्यावरच मी ते क्लीन केलेलं। आणि जी पांढरी टाईल्स तुम्हाला दिसते आहे ती खूप जोर लावून एकदम अशी ताकद लावून क्लीन करावी लागत होती। हात खूप दुखायला लागला होता थोडं अर्धी टाईल्स क्लीन करतच, पण काय करणार आता, त्याला क्लीन करण्याशिवाय पर्याय नाही होता, म्हणून मग म्हटलं की चला करून घेऊया। पण तरी मी आधी काय केलं, पाणी त्याच्यावर शिंपडलं, म्हणजे जे घट्ट बसलेले डाग आहेत ना ते थोडेसे असे मऊसूत होतील, म्हणजे काढायला ते घासणीने काढायला सोपे जातील, पण तसं काही झालं नाही। मग ते एकदम ताकद लावून ते सगळं काढावं लागतंय मला आता, आणि आता उभी राहून थकली, म्हणून म्हटलं बसून काढूया। आणि आज निधीला तर आईकडेच ठेवलेलं होतं, भरतही गेलेत, त्यामुळे निधी वगैरे दुपारी येणार होते, तर म्हटलं चला सकाळी दुसरं काही काम नाही आपल्याला, त्याच्यामुळे मी आज हे करायला घेतलेलं। ह्या टाईल्सवरचे जे घट्ट डाग आहेत ते काढण्यासाठी जर तुमच्याकडे काही युक्ती असेल किंवा काही आयडिया असतील तर मला ते नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे एवढं ताकद लावायचं आणि वेळखाऊ आहे हे काम, थोडं ते वाचेल। तर ते क्लीन करून झाल्यानंतर मी ती भिंत क्लीन केली, त्या टाईल्स क्लीन केल्यानंतर इकडे ह्या बाजूला वळली खिडकीकडे किचनच्या, खूप धूळ साचलेली होती, म्हणून मी लागोहात खिडकीही धुवून घेतली, कारण ती धूळ परत हवेमुळे किचनमध्ये पसरू शकते, म्हणून म्हटलं आताच हिला धुतलेलं बरं। आणि आधी जो तुम्ही खिडकीची कॉर्नर पाहिलेली त्याच्यावर पण खूप घट्ट असे पिवळसर डाग होते, तर ते लवकर निघाले, त्यांना असं जास्त म्हणजे ताकद नाही लावायला लागली। त्याचं कारण मला असं वाटतं की ते डाग जास्त जुने नसतील, साधारणतः वर्षभरापूर्वीचे ते डाग असतील, म्हणून ते लवकर निघून गेले। आणि मग ती खिडकी पण व्यवस्थित धुवून झाल्यानंतर जो आपला काउंटर टॉप असतो, किचन ओटा असतो, त्याच्यावर पण तेलाचे घट्ट असे डाग होते, तर मी तेही घासून घेतलं लागोहात। आणि मग गॅस तर घासायचा नव्हता मला, कारण मी स्वच्छच करून ठेवलेला होता तो, पण म्हटलं चला आता तो त्याच्यावर ते टाईल्सची घाण पडलेलीच आहे, तर त्याला हातोहात आपण साफ करूनच घेतलं, तर मग काही टेन्शन नाही। नळी पण साफ करून घेतली आणि गॅसच्या खाली जी जागा आहे ना मागे ती सुद्धा खूप जास्त चिकट झालेली या ठिकाणी, तर ती सुद्धा मी घासणीने घासली, पण याच्यामुळे ना घासणी खूप जास्त खराब होते, चिकटपणा त्यात बसतो, तर नंतर घासणी क्लीन करायला खूप प्रॉब्लेम होतो। तर तेवढा भाग क्लीन केल्यानंतर ही टाईल्स मी सोडून दिली वरती, कारण शेजारीच फ्रीज ठेवलेलं आहे आणि फ्रीजवर पाणी पडलं तर उगाच फ्रीज नको खराब व्हायला, ह्या भीतीने मी एकदम म्हणजे हातानेच ते सगळं क्लीन करत होती। इथं माठ ठेवायची जागा आहे किचन ओट्यावर, तर त्याला थोडेसे असे पाण्याचे थर आहेत, ते तर काही निघत नाही आहेत, ते पुढे दिसेलच तुम्हाला, पण जे काही निघण्यासारखे डाग आहेत ते मी ताकद लावून म्हणा, घासणीने, अगदी साबणाने म्हणा, काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, आणि प्रयत्न
सक्सेसफुल झाले तिथं या ठिकाणी. ते पुढे दिसेल तुम्हाला. वरची जी टाईल्स आहे मी विचार केला की आपण छान असं घासून घेऊ आणि 2-3 वेळेस कापडाने पुसून घेऊ का हातानेच पाणी लावून पुसून घेऊ, म्हणजे तीसुद्धा व्यवस्थित दिसेल. आणि एक्स्ट्रा जे पाणी आहे ते वायपरच्या मदतीने काढलं. पुसत बसण्यापेक्षा मला वाटलं की जर काम आणि वेळ वाचवायचा असेल तर आपण वायपरचा इथे वापर केलेला बेस्ट आणि लवकर सुकतं. पण जर आपण वायपरने सगळं पाणी बाजूला केलं ना तर ते लवकर सुकूनही जातं. कापडाने पुसपूस केलं तर थर उमटतात कापडाचे. हा एक आपला या ठिकाणी ड्रॉबॅक असतो. त्याच्यामुळे मग मी या ठिकाणी वायपरचा उपयोग केलेला आहे. वायपर ही किचनची अशी गोष्ट आहे की जी आता प्रत्येकीच्या किचनमध्ये असायलाच पाहिजे, कारण कसं आपलं काम सोपं करतं वायपर. कापडाने पुसपूस करत बसण्यापेक्षा पटकन असं त्याच्याने पाणी जे आहे ते बाजूला सरकवता येतं आपल्याला आणि जी जागा आहे ती लवकर क्लीन होऊन जाते. आता ते सगळंच क्लीन करत करत हे पाणीही खाली पडलं होतं. ते लगेच नाही पुसायचं होतं मला, कारण अजून किचन वॉटरची थोडीशी सफाई राहिलेली होती त्यामुळे. पण मग ते पाणी रॅक खाली जात होतं आणि मग तिथे म्हटलं जाऊ दे, तिथे पण अजून घाण झाली तर ते पुसायचं राहून जाईल, म्हणून मग मी ते आधी पुसून घेतलं. आणि त्याच्यानंतर आता हा जो किचन वॉटरची ही जी पट्टी असते ना तर तिथे तुम्ही बघू शकतात किती असा डार्क असा एकदम घट्ट आहे तो. जर मी घासणीने त्याला क्लीन केलं असतं ना तर ते निघालं नसतं आणि घासणी जास्त खराब झाली असती. म्हणून मी एक युक्ती वापरली की एक असा टोकदार सरोटा घेतला. तुम्ही तुमच्याकडे टोकदार ज्या काही वस्तू असतील, सुरी घेऊ शकता, चमचा घेऊ शकतात पोहे खायचा. मला हा सरोटा योग्य वाटलं आणि त्याच्या मदतीने हे सगळं काढून घेते आहे. थोडं ताकद लावायला लागते आहे, पण मग असं निघून जातं आहे ते याच्या मदतीने. आणि तुम्ही बघू शकतात किती लवकर निघतं आहे. घासणीने घासायला गेली असती तर खूप जास्त ताकद लावायला लागली असते आणि वेळ खाऊ पण झालं असतं. तर याच्या मदतीने ना एकदम फास्ट वेने ते निघून जातं. म्हणजे आता बघा मला बऱ्याचदा अनुभव आहे याचा की फ्रीज किंवा कुठल्या वस्तूंवर असे तेलाचे खूप घट्ट डाग जमून जातात. तर अशा वेळेस आपण ना अशा टोकदार वस्तूची मदत आरामात घेऊ शकतो. ही टोकदार वस्तू प्रत्येकीच्या किचनमध्ये अवेलेबल असते. असं नाही की हा सरोटाच अवेलेबल असेल, तुमच्याकडे कुठला पण चपटा लोखंडाचा सरोटा असू शकतो, बघाशी मी म्हटली चमचा वगैरे पण असू शकतो. तर त्याच्या मदतीने तुम्ही क्लीन करू शकता आणि साधारणतः 2 ते 4 मिनिटातच हे क्लीन होऊन गेलेलं. किती स्वच्छ झालं बघा. घासणी लावायची अजिबात गरज नाही आणि किती सगळी घाण होती ती सगळी खाली पडलेली तुम्ही बघू शकतात. तर ही सगळी घाण आपण फक्त एका टोकदार वस्तूच्या मदतीने काढू शकता. ही ट्रिक तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मला द्यायची होती. किचन टिप्स म्हणा, ट्रिक म्हणा, कोण असं करतं माहिती भरपूर जणी करत असतील, पण ज्यांनी ही युक्ती वापरली नसेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. नंतर वाटलं तर एका घासणीने घासून घ्यायचं. आता मला वाटत होतं की आपण त्याला स्वच्छ करून घेतलं पाहिजे, म्हणून मी घासणीला साबण लावला आणि हलक्या हाताने फक्त घासून घेते आहे आणि ओल्या कपड्याने पुसून घेते आहे. वाटलं तर तुम्ही त्याला धुवू सुद्धा शकतात. पण याच्यामुळे ना आपला टाईमही वाचतो आणि आपलं कामही वाचतं. त्याच्यामुळे ही युक्ती एकदम बेस्ट ठरते या ठिकाणी आणि लवकर होऊन जातं. आता ओल्या कपड्याने पुसल्यानंतर लगेच ते सुकूनही जातं. तर भरपूर असे किचन ओट्याच्या आजूबाजूला असे जे घट्ट डाग पडलेले असतात ना तर आपण या पद्धतीने काढू शकतो आणि चांगले निघतात. असं नाही की अर्धवट राहून जातं किंवा काही राहून जातं. रिझल्ट तुमच्या समोर आहे बिफोर आफ्टरचा, तुम्ही बघू शकतात. आता इथं खाली कडप्पे जे आहेत त्यांना मी स्प्रे मारून घेतला. आधी तुम्ही बघितलं तर का तिथं झुरळ नव्हते, पण असं बारीक चॉकलेटी रंगाचे वेगळ्याच प्रकारचे किडे मला दिसले, म्हणून मग म्हटलं की जाऊ देऊ आता आपल्याकडे जो स्प्रे आहे तोच मारून घेऊया. तर तिथे तो स्प्रे मारला. ते आधीच आदल्या दिवशीच क्लीन करून घेतलेलं होतं मी. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता जी टाईल्स आधी पिवळसर दिसत होती ती अगदी पांढरशुभ्र आता दिसायला लागलेली आहे. शोधूनही नाही सापडणार असा एकही डाग तिथे मी आता ठेवलेला नाही आहे. एकही डाग तुम्हाला दिसणार नाही, कारण मी 2-2, 3-3 वेळेस चेक केलं पाणी टाकून. एक जरी डाग मला दिसत होता ना लगेच मी पुन्हा घासणीने तिथे घासलं आणि सगळं स्वच्छ केलं. मगाशी खिडकीवर जे पिवळसर थर होते ते सुद्धा निघून गेलेले आहेत. आता मी ते गॅसचे बर्नर तिथे सुकवायला ठेवून दिले बाजूला आणि बघू शकता तुम्ही जे पिवळसर डाग आहेत ते निघून गेलेले आहेत. आता इकडे मी मगाशी म्हटलं की पाण्याचे थर आहेत तर त्याचे डाग न निघतच नाही. मी खूप ट्राय केलं, कोरडे खट झाले कारण ते पाण्याचे, तर ते त्याच्यासाठी काहीच नाही करू शकत. आता ह्या बाजूला पण म्हणजे ते 2 बाजूला बेसिनच्या अवतीभोवती हे पाण्याचे थर आहेत, तर तेवढं दुर्लक्ष करावं लागेल आता, कारण ते ट्राय करूनही निघत नाही. आणि संपूर्ण किचन इथे आता मस्त असं चकचक
दिसतं आहे, मनाला पण प्रसन्न वाटते आणि किचनकडे पाहिलं की आता स्वच्छता वाटते, किचनमध्ये नीटनेटकेपणा दिसून येतो आहे आणि किचन ओट्यावरचे पण डाग निघाले. तो चॉकलेटी डाग कसला आहे ते मला समजलं नाही. आधी मी चेक केलं की तेलकट आहे का, पण तेलकट नाही, जसं पाण्याचा थराचा डाग असतो ना अगदी तसाच डाग पडलेला आहे या ठिकाणी. आणि इकडच्या कप्पे पण कालच स्वच्छ झालेले आहेत करून सगळे, म्हणून मी पुसण्याच्या वगैरे याच्यात आज परत नाही, तिथे पुसपूस केलेली, म्हटलं कालच आपलं पुसून झालं आहे त्याच्यामुळे. आता हा एक कॉर्नर राहिलेला आहे किचनचा, तो त्याला बघू आता कधी मुहूर्त लागतो. पण इकडची जी बाजू होती ती मी आधी साफ करून घेतलेली. आणि आता इथे हे नॉन मॉड्युलर किचन असल्यामुळे ना इथे खाली त्यांनी कपाटं दिलेली आहेत. बरं आहे की त्यांनी मध्ये पार्टिशन टाकलेलं आहे, त्याच्यामुळे काय होतं आहे मला एक्स्ट्रा डबे व्यवस्थितरित्या ठेवता येत आहे. जे मोठे मोठे डबे आहेत ते एका बाजूला ठेवलेले मी, आणि जे छोटे वरच्या कप्प्यात ते बसत होते ते ठेवून दिलेले, म्हणजे लागोहात ते सापडतील. ते का मी इकडच्या बाजूला ठेवले, समोरचं जे कपाट दाखवलं तिथेही ठेवू शकत होती मी, पण मला तिथे नाही ठेवायचं. त्याचं कारण मी पुढच्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. त्याच्यामुळे मग मी हे डबे इथेच ठेवले. नाही तर ते कपाट इतकं मोठं आहे की तिथे सगळे माझे जे प्लास्टिकचे डबे म्हणा आहे, ॲल्युमिनियमचे डबे, ते सगळे डबे इथे बसून जातील आणि दिसायलाही छान दिसेल. जर व्यवस्थित ऑर्गनाईज करून हे डबे त्या कपाटात ठेवले ना तर ते अगदी छान दिसतील. तर हा एक कप्पा जो आहे किचन ओट्याच्या खालचा तो या पद्धतीने लावून झालेला आहे. आता शेजारच्या कप्प्यात सिलेंडर आहे. बेसिन जवळचा जो खालचा कप्पा आहे तर तिथे भांड्यांचं स्टँड ठेवेल मी. आणि आता सध्यापुरतं शेजारी वॉटर फिल्टर अजून लावायचं राहिलेलं आहे, तर ते लावल्यानंतर ना ती जागा मोकळी होऊन जाईल. तर तेवढं एक मी पॅक करून दिलेलं आहे आता सध्यापुरतं. आणि त्याच्यानंतर आता ह्या ज्या रॅक होत्या त्या भुसावळच्या किचनला, ही रॅक मी ते छोटे छोटे प्लॅस्टिकचे डबे डाळींचे वगैरे ते ठेवण्यासाठी वापरलं. पण आता सध्या मी आत्ताच्या घडीला साखरचे डबे वगैरे ज्या गोष्टी लागतात ना त्याच्यासाठी ठेवते आहे. कारण दोघं किचन खूप फरक आहे दोघं किचनमध्ये, म्हणून ज्या त्या किचननुसार आपल्याला मांडणी करावी लागते. कारण प्रत्येक किचन सेम असणं गरजेचं नाही. पण एवढं बरं की ह्या ज्या रॅक्स मी मागवलेल्या होत्या भुसावळच्या किचनसाठी त्या मला इथेही उपयोगात आला, याचा मला खूप आनंद आहे. नाहीतर मला टेन्शन होतं की मी ज्या रॅक छोट्या छोट्या मागवल्या होत्या त्या मला युटिलाइज करता पण येतील की नाही. कारण मॅक्झिमम सामान वापरूच शकत नाही आपण. स्वतःचं घर असलं तर गोष्ट वेगळी असते, पण सारखं सारखं घर बदलायची वेळ ज्याच्यावर येते ना त्याला सामान खूप विचाराचार करून, म्हणजे त्या गृहिणीला प्रत्येक घरानुसार सामानाची अरेंजमेंट करणं खूप कठीण होतं. बरं, जो सामान घेतलेला आहे तो अगदी त्याच प्रत्येक किचनमध्ये ॲडजस्ट करणंही तेवढंच कठीण असतं. तर इथे तुम्ही बघू शकतात मी बाकी सगळे डबे लावून दिलेले आहेत. प्लास्टिकचे डबे तिथंच ठेवले खाली हाताशी सापडायला पाहिजेत म्हणून. आणि मगाशी जसं म्हटलं की बेसिनचा खालचा कप्पा मोकळाच ठेवलेला आहे, तो तसाच मला आवडतो. कारण तिथे मला नाही वाटत जास्त गर्दी करावी, झुरळ वगैरे होतात. ह्या घरात तर नाही झुरळत ना, भुसावळला होते, पण मग नकोच वाटतं. इथे तेल, मीठ, चहा, साखर, हिंग आणि लायटर एवढंच ठेवलेलं आहे. कारण अजून काउंटर टॉप मी ऑर्गनाईज केलेलं नाही. हे सध्यापुरतं ज्या 2-4 वस्तू लागतात ना हाताशी तसंच ठेवून दिलेलं आहे मी. बाकी अजून भरपूर याच्यात मला छान किचन डेकोर करायचं आहे, पण त्याचेही व्हिडिओ लवकरच तुम्हाला बघायला मिळतील. तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच संपवते आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.